नमस्कार ताई. नमस्कार. त्रिवेणी ओवी जागरकडनं तुमचं खूप खूप स्वागत. कशा आहात तुम्ही? मी एकदम मजेत, एकदम मजेत. ताई, आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आनंद क्षण आहे, कारण तुम्ही वेळात वेळ काढून इकडे येऊन मी तुमची मुलाखत घेते, यासाठी मला खूप आनंद वाटतोय. मलाही आनंद वाटतोय तुमच्या भेटीमुळे. अच्छा ताई, तुमचं नाव सांगाल का? सुशीला हेमचंद्र पिंकी. गाव कुठलं आहे? माझं गाव म्हणजे माहेर माझं मुळात कळवणचं, पण शिक्षणासाठी वडील मालेगावला आले आणि पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण माझं मालेगावला झालं. सासर कुठलं ताई तुमचं? सासर भडगावजवळ पिंपरी हाट. अरे वा. भडगाव. ताई, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं त्या काळात एवढं हो. शिक्षण? मी 62 साली ग्रॅज्युएट झाले. त्याच्यानंतर मग लग्न झालं माझं मुंबईला, कारण मुंबईला मिस्टरना आणि तिकडे माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर BMCमध्ये लगेच मला अपॉइंटमेंट मिळाली. अरे वा. तिथे गेल्यानंतर नोकरीबरोबर कुटुंबाचंही आपलं सुरू झाल्या जबाबदाऱ्या, 2 मुलं झाली. अरे वा. त्याच्यानंतर मग मी MA अरे वा वा वा. MA केलं. त्यावेळेला मला शांता शेळके, वसंत बापू, शंकर वैद्य, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या प्राध्यापकांचा सहवास मिळाला. त्यांच्या ज्ञानाचा मला उपयोग झाला, कारण ते आम्हाला लेक्चर द्यायचे. त्याच्यानंतर BEd पण केलं. मुंबई युनिव्हर्सिटीचे 2 डिग्री अरे वा, खरोखर कौतुकास्पद. आणि त्यामुळे मला नोकरी करतानाही प्रमोशनला उपयोग झाला. फक्त 12 वर्ष मी शिक्षिका म्हणून काम केलं. लगेच मला सुपरवायझरचं प्रमोशन मिळालं. त्यानंतर उपमुख्याध्यापिका झाली आणि मुख्याध्यापिका. अरे वा वा वा. खरोखर ताईंचं कौतुक करण्यासारखं आहे. ताई, तुम्ही एवढं संपूर्ण सर्व्हिस केला, घरातलं कुटुंब सांभाळून तुमची आवड निवड छंद तुम्ही जोपासला, तो कसा जोपासला थोडा मला सांगाल का? हो, नक्कीच सांगेन मी. नोकरी करत असताना मी ज्ञानदीप मंडळामध्ये पण होते. ज्ञानदीप मंडळामध्ये उपाध्यक्ष असताना अगदी दूरदर्शनपर्यंत आमचे कार्यक्रम गेले. 2 छोट्याशा नाटिका माझ्या त्यासुद्धा दिग्दर्शित झाल्या होत्या दूरदर्शनवर. आणि अनेक प्रोग्राम वृद्धाश्रमासाठी, अनाथाश्रमासाठी, त्याच्यानंतर आम्ही झोपडपट्टीतल्या महिलांच्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरं, नशाबंदी मंडळासाठी काम केलं. अशा अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये माझा भाग होता. आणि एक दिवस पार्ल्याच्या शाळेत असताना मधल्या सुट्टीमध्ये मुलं जरा मारामारी करतात, खेळतात. तर त्यावेळेला एका मुलाने कंपासचं टोक दुसऱ्या मुलाच्या पोटात असं मारलं. मी त्याला खूप जबरदस्त इजा. मी पटकन, माझे शिक्षक डबा खात होते, त्यांना पटकन उठवलं. 4 शिक्षकांना बरोबर उठलं. माझ्या टॅक्सीमध्ये त्या मुलाला घातलं, लगेच ॲडमिट केलं. त्याला रक्ताची गरज होती. माझं स्वतःचं अजून 2 शिक्षकांचं असून 3 बाटल्या रक्त त्या विद्यार्थ्याला आम्ही दिले आणि त्या विद्यार्थ्याची प्राण वाचले. वा वा वा. म्हणजे मुंबई महापालिकेच्या शाळेची एक प्रकारे बदनामी मी वाचवली. नाहीतर हे सगळं वर्तमानपत्रात, मीडियामध्ये पसरलं असतं तर किती गोंधळ झाला असता. त्यामुळे त्या वर्षी मला महापालिकेने, शिक्षण विभागाने महापौर पुरस्कार. खरोखर खूप म्हणजे आपल्या समाजासाठी आणि आमच्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की तुम्ही एवढं महान कार्य केलं. नंतर मुख्याध्यापिका म्हणून मी मालाडच्या शाळेत, नंतर शेवटी बोरिवलीच्या शाळेत मला बदली मिळाली. तिथे असताना आदर्श मुख्याध्यापिका म्हणून रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब यांच्याकडून दरवर्षी आदर्श मुख्याध्यापिका म्हणून सत्कार केला होता. एकदा मी आपले बोरिवलीलाच राहत होते आपले वामनराव पै, त्यांना माझ्या शाळेमध्ये बोलवलं. त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी एक बोधप्रद असा होता. ताई, तुम्ही एवढं सर्व कार्य तर करतच आहात, परंतु तुम्ही काव्य क्षेत्रात पण भरपूर तुमचं नाव बऱ्याच ठिकाणी ऐकते, बरेच पुरस्कार मिळाले. तर तुम्हाला काव्य क्षेत्रातला कुठला प्रकार जास्त आवडतो सांगाल का? काव्य क्षेत्रात म्हणजे मी नोकरी करत असताना काहीतरी प्रसंगावरून कविता करायची, पण तो छंद होता मला. पण त्यावेळेला तर छंदाकडे लक्ष द्यायला मिळत. मग सेवानिवृत्तीनंतर मी त्या माझ्या छंदाकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं
म्हणून मी नाशिकला गेल्यानंतर ते अनेक साहित्याचे ग्रुप आणि जॉईन केले. मग त्यांची काव्यसंमेलनं होत होती. तिथे मग मला आमंत्रित केलं जायला लागलं आणि मग कविता मी करायला लागले. तर विविध प्रकारच्या याच्यात अष्टाक्षरी आहे, षडाक्षरी आहे, पंचाक्षरी आहे, सप्ताक्षरी आहे, त्याच्यानंतर अभंग रचना आहे, गीतरचना आहे, पोवाडा आहे, अशा विविध प्रकारांमध्ये मी कविता आणि मला खरोखर सांगायलाही आनंद वाटतोय की त्रिवेणी ओवी जागरमध्ये सुद्धा उत्सव दर्शन ग्रुपवरती ताई आपल्याला बऱ्याच वेळा मार्गदर्शन करत असतात आणि आपण त्याचा लाभ घेत असतो. पण आता ताईंने खूप काव्य प्रकार केलेले आहेत. पण ताई तुमच्या आवडीची एक कविता सांगा ना. नक्कीच सांगते मी. आता साहित्य क्षेत्रामध्ये जागतिक साहित्य क्षेत्रावरती भगवद्गीता ही पूर्ण जगाची वाङ्मय मूर्ती आहे. तर त्या भगवद्गीतेवरती त्या भगवद्गीतेची आरती मी केलेली आहे. अच्छा, ती तुम्हाला थोडक्यात सादर करते मी. हो, बघा, श्रीमद भगवद्गीता जी प्रत्येकाच्या घरात गीता आहे आणि अशा त्या गीताची आरती ताई आता आपल्याला ऐकवत आहात. अहो, आपल्याकडे आपण ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार शिकवतो, बरोबर, पण परदेशामध्ये